आहे लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेतोय राजूजी शिर्के यांचा सुपुत्र आहे आणि या बॉलरसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या द्या. अभयसाठी गोलंदाजीसाठी तो तयार होतोय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकेल अभय. ओ माय गॉड, पहिला बॉल डॉट आहे. टाळ्या वाजवायला सांगायची गरज नाही, टाळ्यांचा प्रतिसाद येतोय. बॉलर आहे अभय राजीव शिर्के, छोटा खेळाडू आहे. निलेश भैया भोसले यांच्या माध्यमातून प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपयाचा पुरस्कार. आडव्या बॅटनी हा फटका चांगला आहे, सुरेख आहे, टायमिंग प्रॉपर आहे. बॉलचा आवाज आमच्यापर्यंत आलाय. टक, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी सिक्सर. पहिला बॉल चांगला होता अभयचा, परंतु दुसरा बॉल थोडासा पाठी टाकला, लाईन पाठी खेचली. तितकं स्पीड नाही या अभयकडे, पण येणाऱ्या काळामध्ये स्पीड येईल नक्की. पुढचा बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, खोलात टाकलेला बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पहा. शिकण्यासारखं खूप आहे या अभयकडून, कारण पाठीमागच्या बॉलवरील नितीन दादा षटकार आला, परंतु त्यानंतर लाईन चेंज केली, पुढे टाकला, खोलात टाकला, तिथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. प्रताप शिर्के यांच्या माध्यमातून अभयनी 3 बॉलमध्ये विकेट घेतली तर रोख रक्कम 5,000चा पुरस्कार अभयला दिला जाईल. प्रताप शिर्के आणि त्यांचे सख्खे चुलते आहेत. पारितोषिकांची उधळण केली जाते या स्पर्धेमध्ये. सर्वात छोटा खेळाडू या स्पर्धेमध्ये बॉलिंग करतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला आहे, चांगला ड्राईव्ह. श्रेयस यादव अगदी सहजरित्या त्या ठिकाणी बॅटिंग करतायत. थोडंसं स्वतःवरती नाराज असतील. पुढचे 2 बॉल क्रुशल असतील. प्रताप शिर्के चुलते आहेत त्यांचे, आणि त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5,000चा पुरस्कार अभय राजीव शिर्के यांच्यासाठी देण्यात येईल. बॉल क्रमांक 5 आहे. स्लोअर पद्धतीचा बॉल, ड्राईव्ह केलाय, ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह होता. त्या ठिकाणी किती धावा मिळतील? सिंगल रन मिळताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, ऍक्शन तुम्ही पाहू शकता. क्या बात आहे. किती वय आहे? वय किती? 13 का 14? विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चा सर्वात छोटा खेळाडू म्हणजे वय वर्ष 13 आहे. राजीव शिर्के यांचे सुपुत्र अभय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हाताने फक्त सन्मान दिला पहा, आणि या ठिकाणी हे षटक समाप्त होते. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोरबोर्डची तर एकूण धावसंख्या 62, 63 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. अभयचं कौतुक करावं लागेल. काय